गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजले आज सकाळचे 6:30. तारीख आहे 22 मे आणि आज आपण जाणार आहे वॉटर पार्कला. वॉटर पार्क जे आहे पुण्यामध्ये आणि सगळ्यात चिपेस्ट वॉटर पार्क आहे. आणि आज मी जाणार आहे माझ्या फॅमिलीसोबत. हे बघा आता गाडी आलेली आहे आमच्यासोबत. आता आज अन्वी पण आहे. तर आम्ही आता निघालो आहे राजगुरुनगरवरून. वॉटर पार्कचं नाव आहे सेंटोसा वॉटर पार्क. राजगुरुनगरवरून 8 किलोमीटर ते वॉटर पार्क आहे. आम्ही 6 जण निघालो आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आम्ही 6 जण बसलो आहे आणि आम्ही चाललो आहे आता वॉटर पार्कला. तर चला मग सुरुवात करूया येऊ लागला. जाता जाता आम्ही आलो इथे नाश्ता करायला. नाश्ता करून झाल्यानंतर मग आम्ही पुढे प्रवासाला लागलो. इथे तुम्ही बघू शकता की आम्ही आता पोहोचलो आहे सेंटोसा वॉटर पार्कला. हा सेंटोसा वॉटर पार्कचा आउटसाईड बाहेरचा पूर्ण परिसर आहे. इथून तुम्हाला उजव्या साईडने आत जायचं आहे आणि याच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण वॉटर पार्क बघायला मिळेल. आता आम्ही इथे थोडे फिरलो. इथे आतमध्ये नाश्ता करण्यासाठी सोय, जेवणासाठी सोय, रिसॉर्ट आहे इथे डाव्या साईडला. आणि इथून आतमध्ये गेल्यावर उजव्या साईडने जायला तुम्हाला रस्ता आहे. आतमध्ये पार्किंगला पण जागा आहे वॉटर पार्कच्या पाठीमागे. तिथे पार्किंग करून तुम्ही जाऊ शकता. पार्किंग फ्री आहे. चला तर मग जाऊया आतमध्ये. इथे बघू शकता की अन्वी आता फिरत आहे. तर चला मग जाऊया आतमध्ये आता. इथे आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडने आत जायचं आहे. इथं बोर्ड पण लागला आहे सेंटोसा वॉटर पार्क म्हणून, तुम्ही बघू शकता. इथून सरळ पुढे गेल्यानंतर गेट एक, तिथून तुम्हाला डाव्या साईडला वळायचं आहे आणि डाव्या साईडला 100 मीटर पुढे गेल्यावर उजव्या साईडला तुम्हाला ते वॉटर पार्क दिसेल. चला मग जाऊया आतमध्ये. इथे तुम्ही बघू शकता की उजव्या साईडला सेंटोसा वॉटर पार्क आहे आणि याच्या पाठीमागे ते सेंटोसा वॉटर पार्कचं रिसॉर्ट आहे. आणि इथे उजवीकडे तुम्हाला आत जायला एंट्री आहे. आम्ही 9:30 वाजता आलो असल्यामुळे ते बंद होतं. ते 10 वाजता ओपन होतं आणि मग 10 वाजता ते तिकीट काढून आत जायचं असतं. तर आता आम्ही वाट बघणार आहे अर्धा तास. ते वॉटर पार्कच्या पाठीमागे तुम्ही आल्यावरच तुम्हाला पार्किंगला भरपूर जागा आहे. इथेच आम्ही पार्किंग केली गाडी. तुम्ही पण इथे गाडी पार्किंग करू शकता. झाडाखाली सावली भरपूर आहे. इथे बघू शकता ते तिकीट काउंटर आहे. आता 9:45 वाजले आहे आणि आता गर्दी वाढत आहे. इथे तुम्ही बघू शकता आता की बँड दिला आहे आम्हाला. इथे पर पर्सन फी आहे 600 रुपये आणि मुलांसाठी 550 रुपये. 3.5 फुटाच्या आतमध्ये असेल तर 550 रुपये आणि वर असेल तर 600 रुपये अशी फी आहे लेडीज जेंट्ससाठी. मला तर वाटतं हे पुण्यातील सगळ्यात स्वस्त वॉटर पार्क आहे, चिपेस्ट वॉटर पार्क आहे पुण्यातलं, जिथे एवढी कमी फी आहे. आता आम्ही हातावर बँड बांधून आता आत निघालो आहे. चला मग जाऊया आतमध्ये आता. जर तुम्हाला वेट एन्ड जॉय किंवा इमॅजिकला जायला जमत नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे फॅमिलीसोबत पण तुम्ही येऊ शकता. इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला ते तुम्हाला रिंग भेटते. 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये स्टार्टिंग तिथं. इथं रिंग घ्यायची, हवा भरायची आणि लहान मुलांसाठी ते आत घेऊन जायचं. स्विमिंग कॉस्च्यूम वगैरे पण इथे भेटतात. चला मग तुम्हाला आत दाखवतो. चेंजिंग रूम उजव्या साईडला आहे. लॉकर पण तिथंच आहे आणि कपडे पण तिकडेच भेटतात. इथे कपडे रेंटवर पण भेटतात, विकत पण भेटतात. तुम्हाला जे वाटतं ते करा. इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता आम्ही सर्वात प्रथम एंट्री केल्यामुळे इथे सगळं म्हणजे इथे कोणीच नाही अजून तरी. आत्ताशी लोक यायला चालू झालीत आणि तुम्हाला मी नंतर पण दाखवेल की किती गर्दी होते इथे. आज नेमकं बुधवार आहे. आम्ही असं ऑड दिवशी आलो आहे म्हणजे गर्दी कमी असते. तर आता आम्ही चाललो आहे चेंजिंग रूमकडे. तिथे गेलो तुम्हाला दाखवतो. इथे लेडीजचं वेगळं, जेंट्सचं वेगळं आणि लॉकर पण आहे तिथं.
शावर पण दिलं ते बाहेर तुम्हाला. चला तुम्हाला चेंजिंग रूम दाखवतो. इथे हे लॉकर ठेवलेत, त्याला नंबर दिलेत. इथे आतमध्ये एंटर केल्यानंतर उजव्या साईडला इथे पण लॉकर आहे. आणि हे इथं टॉयलेट बाथरूम आहे. इथून बाहेर आलो आपण उजव्या साईडला इथे आपण लॉकर घेऊ शकतो, कपडे घेऊ शकतो रेंटवर. इथे तुम्ही वाचू शकता की लॉकरच्या 100 रुपये, पण लॉकर डिपॉझिट 200 रुपये, म्हणजे टोटल 300 रुपये तुम्ही द्यावं लागतील. कॉस्ट्युम चार्ज 50 रुपये, पण तुम्हाला तिथे 200 रुपये द्यावं लागतील. इकडच्या साईडला जेंट्स आणि इकडच्या साईडला लेडीज आहे. हे अशी जेवणाची कुपनं तुम्हाला मिळतात. व्हेज 200 रुपये, नॉनव्हेज 250 रुपये. आणि हे लॉकरसाठी आणि कपड्यांसाठी हे अशी तुम्हाला पावती मिळते. अजून इथे एंट्री झालेली नाही लोकांची, अजून अर्धा तास लागेल एंट्री व्हायला, गर्दी व्हायला. तोपर्यंत आपण इथे तुम्हाला मी एक टूर दाखवतो पूर्ण इथे काय काय आहे ते. आता आपण इथे एंटर केल्यानंतर आपण आता डाव्या साईडने पुढे जाणार आहे. इथे तुम्हाला 1, 2, 3 ह्या 3 राईड आहे. आणि पुढे गेल्यावर लहान मुलांसाठी आहे. आणि त्याच्या पलीकडे एक वेव पूल आहे आणि रेन डान्स आहे, ते पण आहे इथं. ते तुम्हाला दाखवतो आहे हळूहळू. इथे जी गोल दिसते ते तुम्हाला रेन डान्स करता येतो. अलीकडे एक राईड, पलीकडे एक राईड, असे 3 पूल आहे इथे. चला मग तुम्हाला दाखवतो. हां, हे बघा बोर्ड दाखवलं. तिथे तुम्हाला इथे एक आहे लहान मुलांसाठी, पलीकडे मोठ्या माणसांसाठी. आणि इथे तो पूल आहे तो 4.5 फूट पूल आहे मोठ्या माणसांसाठी. आणि लहान मुलांसाठी पलीकडे 2 फूट 3 फूट पलीकडे आहे ते. इथून पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला बसायला आहे. आणि इथे दुपारी 2-3 नंतर नाश्ता चालू होतो. मंचुरियन वगैरे, वडापाव, समोसा, इथे नाश्त्यासाठी भरपूर व्हरायटी आहे. तुम्ही इथे ट्राय करू शकता. इथे तुम्हाला साऊथ इंडियन मंचुरियन वगैरे सगळं मिळेल. त्यानंतर इथं थोडंसं पुढं गेल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला इथं हा जो दिसतो आहे समोरचा हा वेव पूल आहे. इथं वेव सोडतात दुपारनंतर आणि इथे तुम्ही डान्स करू शकता. इथं पण थोडंसं पुढं आल्यावर डाव्या साईडला तुम्हाला स्नॅक काउंटर आहे. इथे भरपूर खुर्च्या वगैरे आहेत, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता. वडापाव 50, समोसे 50 रुपये, असे रेट आहेत इथे. इथे बघू शकता ही जी राईड आहे ही लहान मुलांसाठी आहे. आणि हा व्ह्यू मी पूर्ण विरुद्ध दिशेने घेतला आहे. गेटची एंट्री समोर आहे आणि आपण आता विरुद्ध दिशेला उभी आहे. तर बघू शकता तुम्ही हा व्ह्यू. आता हा व्हिडिओ भाग 1 आहे सेंटोस वॉटर पार्कचा. यानंतर भाग 2 पण येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथे बघू शकता वरती डॉल्फिन आहे. त्या डॉल्फिनमध्ये पाणी येतं आणि हे डॉल्फिन उलटं होतो आणि याच्या खाली लोक असतात. इथे तुम्ही येऊन आनंद घेऊ शकता. हे बघा तुम्ही बघू शकता की आत्ता डॉल्फिन भरून पडला खाली. तर खूप मजा येणार आहे आता. तर आवर्जून पहा नक्की भाग 2. थँक्यू.